नक्कीच आपले या ठिकाणचे स्थानिक माजी नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय रामदास कांबळे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि नक्कीच त्यांनी ही 5 वर्ष केलेली कामं आहेत धोरणात्मक कामं प्रभाग क्रमांक 173मध्ये त्याचं हे सगळं तर श्रेय सर्व नागरिकांनी शिवसैनिकांनी तर दिलंच पण विभागातील सगळ्या नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी नक्कीच शिवसेनेचं या ठिकाणी नाव चांगले केलेले त्यामुळे त्यांना आमच्या विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा। मी वाढदिवस शक्यतो साजरा करत नाही मागील अनेक वर्षापासून जेव्हापासून नगरसेवक झालो त्यापासून शाखेत बस असतो शाखेमध्ये नागरिक येतात आपल्या शुभेच्छा देत असतात 2-3 वर्ष मी तर बाहेरच होतो मुंबईच्या वाढदिवसानिमित्त पण सर्व पदाधिकार आमच्या युवा सैनिक सगळ्यांच्या आग्रह असतो या ठिकाणी त्यांनी सगळे अरेंजमेंट केलं त्याबद्दल मला सर्वांचं मी मनोभर आभार व्यक्त करतो आणि त्यामुळेच शक्य झालं सर्व। आपण बघत असाल शिवसेनेने कधीही जात धर्म बघितला नाही आहे आणि ज्यांनी बॅनर लावला त्यांनी स्वइच्छेने लावला आहेत आम्ही एक शिवसैनिक साधारण शिवसैनिक आहोत आणि जे कार्यकर्ते इच्छा असते किंवा काही म्हणत असतात ते लावत असतात परंतु आमच्याकडे आदेश पक्षामध्ये आदेश इम्पॉर्टंट असतो त्या आदेशानुसार आमचा पक्ष झाला असतो आणि मी एक साधारणतः शिवसैनिक आहे। आमच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जे पक्ष आदेश होतो आदेशावर चालणारी आमची संघटना आणि संघटना जे आदेश देईल ते आम्ही सगळ्या मानत असतो। आपण बघितलं असेल आज 20 जून या 20 जून रोजी माझा वाढदिवस आणि हा वाढदिवस मी मोस्टली शक्यतो करत नसतो पण सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आज वाढदिवस आमच्या सर्व हितचिंतकांनी आमच्या युवा सैनिकांनी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वाढदिवस ठेवला आणि खऱ्या अर्थाने सगळ्यात विभागातील बरेचसे सगळे नागरिक हितचिंतक शिवसेनाप्रेमी आमचे वरिष्ठ या सगळ्यांनी येऊन मला भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे माझ्या पदाधिकाऱ्यांचे युवा सेनेचे महिलांचे सर्वांचे मनोभावे मी आभार व्यक्त करतो कारण यांच्या प्रयत्नामुळे किंवा यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही जे काही समाजकार्य करत असतो ते भक्कमपणे ते पाठीमागे असल्यामुळेच करणं शक्य होतं त्याबद्दल आज या ठिकाणी गेट टुगेदर आणि आमचा वाढदिवस या सर्वांनी साजरा केला आणि आपण बघितलं असेल या प्रकारे किती मोठ्या संख्येने लोक आले। आज जसं आज आमचे माजी नगरसेवक जसे आमचे रामदास कांबळे साहेब आज यांचा हा जो दिवस आहे हा खूप बघण्यासारखा दिवस आहे कारण सगळ्या लोकांचं लक्ष आहे की त्यांनी अगोदरच बॅनर लावलेले आहेत की भावी आमदार म्हणून कारण हा जो आमचा प्रतीक्षानगरचा हा जो बालेकिल्ला मानला जातो त्या बालेकिल्ल्यामध्ये आत्ताची जी परिस्थिती बघतात त्याच्यामध्ये खरोखरच असे गट पडले होते की शिवसेनेच्या ह्या बालेकिल्ल्याला कुठेतरी तडा द्यायचा आहे पण आज जसे आमचे खासदार अनिल देसाई साहेब ह्यांच्यासाठी आज रामदास साहेबांनी तसेच आमच्या युवा सेनेने आणि आमच्या प्रत्येक पक्षाने ह्या ग्राउंड लेवलपासून कार्यकर्त्यांनी आज त्यांची सीट ही जी निवडून आणलेली आहे ती म्हणजे अक्षरशः म्हणजे बोलतात ना की ज्या ह्याच्यामध्ये जसे राहुल शेवाळे आहे यांना पूर्ण ओव्हर कॉन्फिडन्स होता की ही सीट आम्ही जिंकूनच येणार पण आम्ही आमच्या शक्तीने दाखवून दिलं की हा आमच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे भले आमचा नवीन चेहरा जरी असला आणि त्यांनी 2 टर्म जरी मारले असतील तरी आमच्या नवीन चेहऱ्याला आम्ही ही आमची शिवसेनेची ताकद दाखवली अशी शिवसेनेची ताकद आमच्या भावी आमदार जसे आमचे रामदास कांबळे साहेब या प्रतीक्षानगरमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने काम करत आहेत जसं आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्येक वेळी जो जो आदेश येतो त्याप्रमाणे या प्रतीक्षानगरमध्ये कामकाज चाललेलं आहे पण काही असे जे गद्दार लोक आहेत जिथे आम्ही काम करतो आणि तिथे ती लोक त्या बॅनर लावतात त्यामुळे आज आमच्या ह्या वाढदिवसानिमित्त ज्या लोकांनी बॅनर लावलेले आहेत ते खरोखरच हे दिसण्यामध्ये आले की आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आमचे भावी आमदार हे रामदास कांबळे हे आज नक्कीच पुढच्या आमदारकीला जे विधानसभेचं इलेक्शन येणार आहे आणि हे आम्ही नक्कीच जिंकून देणार आहेत नुसतं आमदारकी नाही आहे जी विधानसभा आहे कॉर्पोरेट आहे आणि ज्या काही आहेत ज्यांनी आम्हाला जेवढी ताकद लावतील त्यांना आम्ही चोख उत्तर देणार आहे आणि आज ह्यांच्या म्हणजे आमच्याकडनं त्यांना एक वाढदिवसानिमित्त भावी आमदार म्हणून एक चांगली भेट म्हणून आम्ही दिलेले आहे आमच्या शिवसैनिका म्हणून आम्हाला खूप मोठा आनंद झालेला आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। सम्राटची पदवी देतात ना त्यापेक्षा आणि मोठी पदवी द्यावी असं त्यांचं कर्तृत्व आणि शिवसैनिकांची तेवढी साथ आहे। या ठिकाणी शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडीचे पदाधिकारी वगैरे एकदम झोपून काम करतात त्याचा प्रत्यय म्हणजे आत्ताची झालेली लोकसभा निवडणूक आणि हा प्रभाग असा आहे की समोरच्याला चॅलेंज दिलं तर ते चॅलेंज आम्हाला परतवून लावायची एवढी ताकद आमच्यात आहे आणि नाही म्हटलं तर 1989पासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला बाळासाहेबांच्या विचारानं जाणारा आणि उद्धव साहेबांची पाठराखण करणारा असा हा आमचा प्रभाग क्रमांक 173 आहे आणि भविष्यात
हे रामदास कांबळे यांच्या बाबत ते भावी आमदार वगैरे म्हणतात. अरे भावी आमदार वगैरे काय नाही, परमनंट आमदार. रामदास जी कांबले का बर्थडे बहुत ज़ोर से यहाँ पे सेलिब्रेट किया जा रहा है बिकॉज उन्होंने जो काम किया है, मतलब 4-5 साल हो गए और बाद में 2-2.5 साल अभी तक नगर सेवक का पोस्ट उनका नहीं है, फिर भी इलेक्शन अभी नहीं हुए, फिर भी वो अपने जेब से पैसा डाल के आज विभाग में जो भी बहुत बड़े अच्छे काम कर रहे हैं और वो निष्ठावंत शिवसैनिक है. क्योंकि यहाँ पे अभी शिंदेगढ़ शिवसेना में जो शिवसेना में 2 गढ़ हो गए, बाद में बहुत सारे नगर सेवक उनके गढ़ में गए जिनको फंड नहीं मिल रहा था, वो लोग वहाँ पे गए और वो फंड से एरिया का काम कर रहे हैं. पर यहाँ पे स्थानिक आमदार है, बीजेपी का है, खासदार था वो पहले शिंदेगढ़ का था, तो यहाँ पे जो स्कोप था काम करने का वो नहीं था. बट रामदास कांबले जो ऐसे हमारे निष्ठावंत शिवसैनिक है, जिन्होंने उद्धव बालासाहेब ठाकरे ये नाम के ऊपर स्टैंड लेके वहाँ पे रुके हैं और वहाँ पे अभी तक उनको निष्ठावंत शिवसैनिक और निष्ठावंत नगर सेवक बोला जाता है. उनको भविष्य में संधि हो सकती है. हम लोग सभी उनके लिए प्रयास कर रहे हैं कि वो हमारे लिए आमदार बने, क्योंकि आमदार बनेंगे तो हमारे एरिया का और डेवलपमेंट होगा और हमारे हक की लड़ाई के लिए जो आवाज़ उठाने वाला है, जो हमारा इंसान है, हमारे नज़दीक वाला इंसान है, वो वहाँ पे जाके हमारे विधानसभा में हमारा आवाज़ देगा. इसलिए हम लोग उनको आगे की उनकी फ्यूचर करियर के लिए बहुत सारी शुभकामनाएं देंगे और वो ये इनको जन्मदिन की शुभकामनाएं देंगे. धन्यवाद. खूप आनंद वाटला आणि त्यांची अशीच प्रगती व्हावा आणि आमदार म्हणून सगळ्यांना आशीर्वाद दिला. बघा गुरुची सद्गुरूची कृपा असेल तर होऊ शकतं. देवाचाच आशीर्वाद पाहिजे. त्याला जनताची सेवा करायची असेल तर घडू शकते. देवाच्याच हातात आहे. तर हे सगळं काम देवच करू शकतं. माणसाचा सगळ्यांना आशीर्वाद दिलाय तर मला पण वाटतं 100% होईल. हेच माझं हे आईचा आशीर्वाद आहे की होणारच. आर शुभेच्छा भरपूर आहे. त्यांनी काम पण भरपूर केलेले आहेत. त्याला सगळं आशीर्वाद सगळ्या जनतेचा आहे. पुरा जनतेचा आशीर्वाद आमचा तर आहे, आईवडिलाचा, जनतेचा पण आशीर्वाद आहे पुरा सायगा कोळीवाड्याचा. पूजा रामदास कांबळे. मी साहेबांना काय शुभेच्छा देऊ, कारण सगळ्यांनीच आणि त्यांच्या शिवसैनिकांनी आणि मी काय शुभेच्छा देणार, सर्वांनी त्यांना शुभेच्छा एवढ्या दिल्यात, ऑलरेडी दिलेल्या आहेत. आणि त्यांचं आई तुळजाभवानी त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करो आणि भावी आमदार झाल्यावर तर सोने पे सुहागा. कांबळे घराण्याचा घटक म्हणून मी आपल्यासमोर बोलत आहे. रामदास कांबळे यांचे आई आणि वडील आणि या आमच्या वहिनीसाहेब, आई वडिलांनी जन्म देऊन विश्वरूपी देवाचं दर्शन घडवलेले आहे. रामदास कांबळे, त्याच्या पाठीमागे कांबळे घराण्याची कुलदेवता आपल्या सुंदर अशा कमळांसारख्या नेत्रांच्या पाकळ्या उडून आनंदाचे आशीर्वाद कांबळे परिवाराला देतात. आपण म्हणतो ना, हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, उद्धवजीचे विचार, आदित्यांचे विचार, पण बाळासाहेबांच्या ज्या गळ्यामध्ये रुद्राक्ष होत्या त्या रुद्राक्षाच्या एका मण्याचं नाव आहे रामदास कांबळे. दिलेली जनतेने प्रत्येक जबाबदारी अतिशय कौशल्याने हाताळून आज रामदास कांबळे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. यशाचं शिखर गाठण्यासाठी रामदासची ही गरुड झेप आहे ना, ती विधानसभेवर जाणार आहे. कारण जनसेवा हीच तर खरी ईश्वर सेवा आहे. जनतेचे काम, जनतेचा आशीर्वाद म्हणून जनता जनार्दन आज त्यांच्या पाठीशी उभे आहे की आमचा एक कर्तव्यदक्ष लक्षवेधक ज्ञानस्वरूप आज आपल्या भावी आयुष्याच्या जीवनाची वाटचाल साकार करत असला तरी पण तो यशाचं शिखर गाठण्यासाठी गरुड झेप घेणार आहे. आपला आशीर्वाद जनतेचा त्याच्या पाठीशी असावा. हा वाढदिवस आज तुमच्या नेत्रांचं पारणे फिटणारा वाढदिवस आहे. म्हणून जनता जनाच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य द्यावे. अहो, इतके आयुष्य द्यावे की आमच्या आयुष्यातील काही वर्ष रामदासला मिळाली तर बेहद.